प्रेक्षकांनो नमस्कार. DDC न्यूजमध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश भोंडे यांच्याशी आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. वेगवेगळ्या विषयांवरती ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपलं जे दैनंदिन जीवन आहे हे अधिक सुखकर, अधिक सुखमय बनवण्यासाठी ते आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्यांच्या सोबत एक चर्चा करत असतो. आजचा जो आपला विषय राहणार आहे तो आहे आयुर्वेदिक योग, निसर्गोपचार आणि मधुमेह. कारण आजकाल आपण जे पाहतोय की मधुमेहाचं प्रमाण हे फार वाढताना आपल्याला दिसत आहे. भरपूर जे पेशंट आहेत मधुमेहाचे हे वाढताना आपल्याला दिसत आहेत. परंतु आयुर्वेदामध्ये याला कितपत मान्यता दिलेली आहे, आयुर्वेदामध्ये याचे कशा प्रकारे उपचार आहेत, कशा प्रकारे आपण आयुर्वेदानुसार मधुमेहावरती नियंत्रण मिळवू शकतो, हीच सगळी चर्चा करण्यासाठी सध्या माझ्यासोबत आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेशजी भोंडे सर. सर, तुमचं DDC न्यूजमध्ये अगदी मनापासून स्वागत. नमस्कार सर. आता आपण पाहतोय की मधुमेहाचं जे प्रमाण आहे ते वाढताना आपल्याला दिसत आहे आणि तुम्ही आम्हाला नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करतच असता. वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा तर करतच असतो. आजचा जो आपला विषय आहे तो आहे आयुर्वेदिक योग, निसर्गोपचार आणि मधुमेह. कारण जे काही पेशंट आहेत ते तुमच्याकडेही बरेचसे जे पेशंट येत असतील ते मोठी फाईल घेऊन तुमच्याकडे येत असतील, या डॉक्टर्सकडे त्या डॉक्टर्सकडे ते जाऊन येऊन मग तुमच्याकडे येत असतील की आता काहीतरी करा डॉक्टर साहेब, आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट होते का. आणि मलाही तुम्हाला हे विचारायचं आहे की आयुर्वेदाचा जो दृष्टिकोन आहे मधुमेहावरती किंवा जो काही फोकस तुम्ही आयुर्वेदानुसार मधुमेहावरती करत असता त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल. बरोबर आहे. तर मी इथं माझ्या आराध्य देवतेला वंदन करतो. रागादिरोगा सततानुशक्ता शेषकाय प्रसृतान शेषान औसुक्य मोहार अतिदान जगानो यो पूर्व वैद्याय नमस्तु तस्मै. तर अनादी हा आयुर्वेद जो आहे याचे जे आराध्य आहेत भगवान धन्वंतरी यांना मी नमन करतो. आणि जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं मी उत्तर देतो. तर आयुर्वेदामध्ये मधुमेह हा सांगितलेला आहे आणि मधुमेह 3 प्रकारचा सांगितलेला आहे: वातज, पित्तज आणि कफज. तर मधुमेह हा कफप्रधान सांगितलेला आहे म्हणून आपण कफज मधुमेह हा सर्वप्रथम घेतो. मग कफज मधुमेहाचे 10 प्रकार सांगितलेले आहेत, पित्तज मधुमेहाचे 6 प्रकार सांगितलेले आहेत आणि वातज मधुमेहाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. असा एकूण हा 20 प्रकारचा मधुमेह सांगितलेला आहे. आणि त्या 20 प्रकारांमध्ये वेगवेगळे नावं आहेत त्याचे, पण त्यामध्येच एक नाव आहे मधुमेह आणि हा मधुमेह हा वातज प्रकार आहे. म्हणून आपण समाजामध्ये बघतो की मधुमेहाचे पेशंट जे आहेत ते बरे होत नाही आहेत. त्यांना डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला शेवटपर्यंत औषध खावं लागेल, है ना. तर अधिकतम पेशंट जे आहेत ते असाध्य होऊन जातात अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी अँड अकॉर्डिंग टू आयुर्वेद ऑर नॅचरोपॅथी अँड एओक ते साध्य असू शकतात. म्हणजे त्यांना मधुमेह पूर्ण बरा करणे जमत नाही, याचा अर्थ तो कोणालाच जमत नाही असं नाही आहे. पण मी माझ्याही पॅथीमध्ये खूप काही हुशारगी दाखवत नाही आहे किंवा अहंकाराने बोलत नाही आहे. तर मधुमेहाचे येणारे जे काही पेशंट आहेत त्यापैकी काही पेशंट पूर्णतः बरे होऊ शकतात. त्यांना औषधं आयुष्यभर खाण्याची गरज नाही आहे. पण काही पेशंट जे आहेत ते औषधं खाऊन आपलं जीवन चांगलं जगू शकतात. दिनचर्या, ऋतुचर्या आणि आपली आहारचर्या जी आहे, रात्रीचर्या जी आहे ती चांगली करून ते एक चांगलं जीवन जगू शकतात आणि कॉम्प्लिकेशन्सपासून दूर राहू शकतात. कारण कॉम्प्लिकेशन्स मधुमेहापेक्षा सुद्धा मोठे असतात. मधुमेह हा खूप छोटा आहे आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप भयानक असतात. आज आपला समाज या कॉम्प्लिकेशन्सला घेऊनच होरपळत आहे. अनेक रुग्ण जे आहेत, कोणाला मधुमेहामुळे हार्ट अटॅक येतो आहे, कोणाला मधुमेहामुळे अंधत्व येत आहे, कोणाला मधुमेहामुळे पेरिफेरल न्यूरोपॅथी येत आहे, त्याला बधिरता येत आहे, कोणाला मधुमेहामुळे किडनी फेल्युअर होत आहे. हे याचे तर भरपूर पेशंट्स आहेत. तर मला असं वाटतं की आयुर्वेदीय दृष्टिकोनातून मधुमेह जो आहे तो साध्य आहे. काही पेशंट असाध्य असू शकतात, त्यांनाही आपण पंचकर्म आणि जे काही अन्य उपाय सांगितलेले आहेत योग आणि नॅचरोपॅथीमधले, त्या माध्यमातून आपण त्यांना पूर्ण उत्तर देऊ शकतो आणि त्यांचा मधुमेह जो आहे तो पूर्ण बरा करू शकतो.
आणि सर आता आपण पाहतोय की मधुमेहाचे पण बरेचसे रुग्ण वाढत आहेत एवढ्यामध्ये. आणि सर मला हे विचारायचं आहे की मधुमेहाला घेऊन पण बरेचसे गैरसमज आहेत की जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह होतो, जास्त गोड खाल्ल्याने मधुमेह होतो, किंवा आपण जर उपाशी राहिलो तर मधुमेह होण्याची जसं शक्यता असते. सर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मधुमेह होण्याची नेमकी कारणं काय असतात, कशामुळे मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते आणि नेमकी याची लक्षणं काय असतात, काय सांगाल? बरोबर आहे. सर्वात पहिले आपण कारण लक्षात घेऊ. कुठलाही रोग म्हटला की त्याचं ठोस एक कारण असते. तसेच मधुमेहाचे अनेक कारणं आहेत आणि त्यामधलं महत्त्वाचं जे कारण आहे ते आहे कार्बोदिक पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करणे, अर्थात पिष्टमय पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करणे किंवा गोड पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करणे. इथं मी थोडासा विषय क्लिअर करतो. गोड पदार्थ म्हणजे साखर किंवा साखरेपासून बनवलेले जे पदार्थ आहेत त्याला आपण विशेष करून गोड पदार्थ म्हणतोय. कुठलं फळ जर गोड आहे, केळ आहे किंवा चिकू आहे, याला सुद्धा आपण गोड म्हणतो. पण मधुमेहाच्या पेशंटला, काही प्रकृतीचे जे मधुमेहाचे पेशंट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गोड फळं देता येतात, परंतु साखर हे कोणालाही देता येत नाही. म्हणून आजच्या दिवसामध्ये जर कारण जर आपण सांगितलं मधुमेहाचं, तर साखर आणि साखरेपासनं बनवलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ मधुमेहाचं मुख्यतः कारण आहे. त्यानंतर गव्हापासनं किंवा तांदळापासनं बनलेले जे पदार्थ आहेत तर ते मधुमेहाचं कारण आहेत. जसं गव्हापासनं किंवा तांदळापासनं अधिकतम फास्ट फूड्स बनतात आहे ना, जसं इडली आहे, डोसा आहे, उत्तप्पा आहे, त्याच्यानंतर कचोरी आहे, समोसा आहे, पोहे आहेत आहे ना, किंवा उपमा आहे. तर हे जे आहे तर हे फास्ट फूड आहे. आणि फास्ट फूड जर आपण अधिक सेवन करू तर आपल्या आतमध्ये ते फास्ट फूड पचवण्यासाठी जे काही इन्सुलिन लागणार आहे त्याची मात्रा कमी पडणार आहे आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती मधुमेहाने ग्रसित होणार आहे. टी व्ही पाहत जेवणे, त्याच्यानंतर मोबाईल बघत जेवणे, तर याच्या आणि पूर्वीचे लोक म्हणायचे की जेवताना एक घास जो आहे तो 32 वेळा चावून खा. आज खायला सुद्धा कोणाला वेळ नाही आहे. त्यामुळे मधुमेहाचं सर्वात मोठं कारण जर कुठलं असेल तर तुम्ही जे जेवण करता ते योग्य प्रकारे चावून खातच नाही. त्याचं चर्वण जे करायला पाहिजे ते योग्य प्रकारे करत नाही. त्यामुळे असं म्हटलं जातं, मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये असं म्हटलं जातं की आपण जे काही जेवण करतो, भात, भाजी, पोळी, वरण वगैरे, तर हे जे जेवण करतो तर यामधली जी साखर आहे 90% साखर जी आहे ती मुखामध्येच त्याचं पचन होऊन जाते आणि 10% साखरेचं पचन जे आहे ते पोटामध्ये होते. मग घाईघाई जेवल्यानी किंवा अधिक फास्ट जेवल्यानी किंवा फास्ट फूड खाल्ल्याने काय होतं की त्या साखरेचं पचन जे 90% मुखामध्ये व्हायला पाहिजे तर ते होत नाही आणि मग ते जेव्हा पोटामध्ये जाते तर त्याचं पचन तिथं होत नाही. त्याच्यामुळे रक्तातली साखर जी आहे ती वाढायला लागते. तर हे त्याच्यातलं कारण आहे. अजून आजची जी जीवनशैली आहे ही फार आरामदायक झालेली आहे. ठीक आहे, पूर्वीला लोक व्यायाम करायचे, सहजासहजी व्यायाम व्हायचा, करायचे म्हणजे ते काही प्रयत्नपूर्वक करत नव्हते, परंतु त्यांना गरज पडायची व्यायाम करायची. म्हणजे कुठं जायचं म्हटलं तर ॲटो, रिक्षा वगैरे असं काही नसायचं, मग सहजच 1-2 किलोमीटर चालायचे आहे ना. आजकाल काय झालेलं आहे की घरातून जिथं आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत आपल्याला व्हेकल असतं आणि त्यामुळं काय की चालणं हे आपण विसरलेलो आहोत आणि त्यामुळे आपण जे काही खातो तर ती कॅलरीज आपण बर्न नाही करत, आलं लक्षात. आणि त्यामुळे सुद्धा साखरेचं अर्थात मधुमेहाचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे. या बाबतीत मला असं सांगता येईल की भारतामध्ये पूर्ण देशाचा जर आपण विश्वाचा जर विचार केला तर भारत एकीकडे आणि पूर्ण विश्व एकीकडे मधुमेहाचं जर नाव घेतलं तर जवळजवळ मधुमेहाच्या रुग्णांची संख्या ही समान आपल्याला सापडेल. म्हणजे एकट्या भारतामध्ये एवढे मधुमेहाचे पेशंट आहेत जेवढे की पूर्ण विश्वामध्ये आहेत. 206 देश आपण काउंट करतो तर त्याच्यातला एक भारत देश एकीकडे आणि 205 देश एकीकडे अशी मधुमेहाची स्थिती आपल्या देशामध्ये झालेली आहे. इतक्या गंभीर पद्धतीने मधुमेह हा पसरलेला आहे. सध्याचा काळ हा कोरोनाचा आहे, पण कोरोनाचे एवढे पेशंट नाही आहेत जेवढे मधुमेहाचे पेशंट सध्या उपलब्ध आहेत. म्हणून आपण चिंता कोरोनाची निश्चितच करायला पाहिजे, पण मधुमेहाची सुद्धा चिंता करायला पाहिजे. कारण असं म्हणतात की स्लो पॉयझन इज नथिंग बट अ डायबिटीज मेलायटस इज नथिंग बट अ मधुमेह असं म्हटलं जातं. हे काय, हे स्लो पॉयझन आहे, तुमच्या शरीराला पोखरतं. त्यामुळं यावर आपण
प्रकाश टाकायला पाहिजे आणि त्याची काळजी आपण चांगल्या प्रकारे घ्यायला पाहिजे. आणि सर आता नुकतंच तुम्ही सांगितलेलं आहे की आपली जीवनशैली ही फार बदललेली आहे. आपलं जे बिझी शेड्यूल्ड असतं त्याच्यामधनं वेळ काढून आपण व्यायाम करायलाच पाहिजे, त्यात काही डाऊटच नाही आहे. परंतु सर आपण आपली जीवनशैली जर चेंज केली, काही आपल्या जीवनामध्ये काही चेंजेस केले तर तो मधुमेह जाऊ शकतो का? आपण डायबिटीजवर कंट्रोल मिळवू शकतो का? काय सांगाल? बरोबर आहे. आता याच्या अगोदर जो प्रश्न तुम्ही विचारला त्याच्यामध्ये कारण आणि लक्षण असं मला विचारलं होतं. मी कारणं सांगितली आणि लक्षण सांगायचं राहून गेलं, तर मी लक्षणं सांगतो आणि नंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर मधुमेह झाल्यानंतर जे काही लक्षणं उत्पन्न होतात ते नेमके कोणचे? तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रभुता आविला मूत्रता, म्हणजे वारंवार लघवीला जाणे हा प्रकार पाहायला मिळतो ज्यांना मधुमेह झालेला आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर काहींना काय होतं की पूर्वीला ते रात्रीला उठत नव्हते, आता रात्रीला उठायला लागले आहे ना, मूत्र प्रवृत्तीसाठी रात्रीला उठायला लागले. तर तो एक भाग थोडासा डायग्नोस्टिकसाठी आपल्याला मदत करतो. त्यानंतर 3 सिम्पटम्स ज्याला 3D म्हणतात मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये, पण समजायला पाहिजे म्हणून सोप्या भाषेत सांगतो. अधिक भूक लागणे, अधिक पाणी प्यावंसं वाटणे आणि अधिक लघवीला जाणे, हे 3 लक्षणं जर तुमच्यामध्ये एकत्र मिळत असतील तर तुम्हाला मधुमेह झालेला आहे अशी तुम्ही शंका घेऊ शकता, तो संशय तुम्ही घेऊ शकता. आणि मग त्याचं ते डिटेक्ट करण्यासाठी लॅबमध्ये त्याची टेस्ट असते, ब्लड शुगर टेस्ट असते, तर ती तुम्ही करू शकता. लक्षणांमध्ये कधी कधी तर असं पाहायला मिळतं की बऱ्याचशा पेशंटमध्ये लक्षणच नसते आणि सहज कुठेतरी एक कॅम्प आयोजित होतो ब्लड शुगर टेस्टचा आणि त्याच्यामध्ये पेशंट ब्लड शुगर जी आहे ते टेस्ट करतो आणि एकदम त्याची 300-350 अशी शुगर निघून जाते, कारण त्यांचा टॉलरन्स चांगला असतो. त्याच्यामुळे त्यांना ते लक्षात येत नाही की आपल्याला मधुमेह झालेला आहे. काहींना असं होतं की कमी दिसायला लागतं आहे ना, त्यामुळे मग डॉक्टर सांगतात की तुम्ही साखर पण चेक करून घ्या आणि त्यांना मधुमेह आढळून येतो. काही लोकांना मूत्रपिंडाचे त्रास होऊन जातात, आजार होऊन जातात आणि मग लक्षात येतं की याला खूप वर्षापर्यंत मधुमेह होता पण डिटेक्ट झाला नव्हता आणि आता याचं मूत्रपिंड खराब झालेलं आहे. तर मूत्रपिंड खराब झालं म्हणून मधुमेह डिटेक्ट होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काही लोकांचं जर सडन वेट लॉस होत असेल किंवा सडन वेट गेन होत असेल तर मॅक्झिमम पेशंट आपल्याला सडन वेट लॉसचेच पाहायला मिळतात. म्हणजे पेशंट येतात आणि सांगतात की डॉक्टर साहेब आम्हाला गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये आमचं 5 किलो ते 7 किलो वजन कमी झालं. त्याचं कारण आम्हाला काही लक्षात येत नाही, पण असं एकाएकी वजन कमी झालं आणि मग त्यावरून आपल्याला डाऊट येतो की याला साखर रक्तात वाढलेली असेल तर याला डायबिटीज आहे. तर मग आपण त्यावेळेस टेस्ट करतो आणि त्याला मधुमेह डिटेक्ट होतो. त्याच्यानंतर असं पायाला काहीतरी जखम होते आणि ती जखम भरत नाही आणि मग वारंवार त्याचं ड्रेसिंग करून सुद्धा ती जखम भरत नाही, खूप काळजी घेऊन सुद्धा ती जखम भरत नाही. मग आपल्याला लक्षात येते की त्याला मधुमेह असेल. मग आपण जेव्हा साखर चेक करतो तर त्याला मधुमेह निघतो. तर असे हे लक्षणं आहेत, त्या लक्षणावरून आपल्याला हे लक्षात येतं की या व्यक्तीला मधुमेह झालेला आहे. तर आताच मी विचारलं होतं की आपली जी जीवनशैली आहे ती फार आता बदललेली आहे, बरेच लोक बिझी झालेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला कामाच्या व्यापामुळे आपलं शरीरावरती नियंत्रण आपल्याला ठेवता येत नाही, व्यायामाला आपल्याला वेळ मिळत नाही. तुम्ही नुकताच व्यायामाचे पण फायदे सांगितलेले आहेत. पण सर आपण आपल्या जीवनामध्ये काही चेंजेस केले, काही बदल केले तर आपण मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकतो का? मधुमेह हा बरा होऊ शकतो का? काय सांगाल? तर मी यापूर्वीच थोडासा याचा उल्लेख केला की मधुमेह हा 3 प्रकारचा आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. कफज मधुमेह हा 10 प्रकारचा आहे, पित्तज मधुमेह हा 6 प्रकारचा आहे आणि वातज मधुमेह जो आहे तो 4 प्रकारचा आहे. तर पहिले हे लक्षात आपण घेतलं पाहिजे, निदान केलं पाहिजे की कफज आहे, पित्तज आहे की वातज आहे. जर तो कफज मधुमेहाचा रुग्ण असेल तर तो निश्चितच साध्य आहे, तो पूर्णतः बरा होऊ शकतो. मला इथं सांगताना थोडासा संकोच होतो की बाहेर अशा गाईडलाईन्स आहेत की मधुमेह बरा होतो हे म्हणणं सरासर चुकीचं आहे, हे कायद्यानुसार गुन्हा आहे. ठीक आहे. तर बरेचदा मी परमपूज्य रामदेवजी महाराजांना ऐकतो तर त्यावेळेस ते सहज बोलतात की मधुमेह बरा करणं जर गुन्हा असेल तर मी मधुमेह बरा करतो आणि मी तो गुन्हा करतो. तर बघा, एक लक्षात घ्या की जेव्हा पॅथी बदलते तेव्हा त्याचे उपचार बदलतात आणि जेव्हा उपचार बदलतात तर जे काही अचीव करायचं असते ते पण ते पण बदलतं तिथं, म्हणजे त्याचे गोल पण बदलतात. मॉडर्न मेडिकल सायन्सच्या माध्यमातून मधुमेह बरा होत नाही हे खरंच आहे,
ते योग्य सांगतात. परंतु आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि आयुर्वेदाच्या सोबतीला जर आपण नॅचरोपॅथी, निसर्गोपचार आणि योग थेरपी जर केली तर त्यामधून बरेचसे पेशंट जे आहेत ते मधुमेहाचे आपण ते पूर्णतः ते बरे करता येऊ शकतात. ठीक आहे. तर हे करण्यासाठी आपल्याला आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार या तिन्ही पॅथीचा आधार घ्यायचा आहे. नुसतं औषधांनी मधुमेह बरा होणार नाही आहे. नुसतं फक्त काहीतरी एक्झरसाइज केल्याने किंवा मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक केल्याने मधुमेह बरा होणार नाही आहे, किंवा नुसतं फक्त एखादा आसन किंवा प्राणायाम आपण करत राहिलो तर मधुमेह बरा होणार नाही आहे. तर स्टार्टिंग फेजमध्ये काही पेशंटचं बरं होईल तर ते एक थोडंसं एक्सेप्शन असणार आहे. कारण माझ्याकडे काही पेशंट किंवा मला माझ्या संपर्कात आलेले जे लोक आहेत ते मला सांगतात की मी मंडूकासन केलं, कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायाम केला, 1-2 महिने माझी साखर नॉर्मल आली. परंतु हे सगळ्यांचं होणार नाही आहे. तर एखाद्याला जर समजा याप्यत्व आलं असेल, म्हणजे तो रोग जर त्या शरीरामध्ये जर खूप आतपर्यंत गेलेला असेल तर त्या व्यक्तीला मग सर्वांगीण चिकित्सा म्हणजे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार हे सगळं एकत्र करावं लागेल. त्यावेळेस त्याचा मधुमेह आपल्याला जिंकता येईल. आणि सर, आता तुम्ही सांगितलेलं आहे की वेगवेगळे जे आजार असतात त्याच्यावरती वेगवेगळी उपचार पद्धती केली जाते वेगवेगळी पॅथीनुसार. सर, हा जो मधुमेह आजार आहे याच्यावरती कशा प्रकारे तुम्ही उपचार करत आहात किंवा याची प्रोसिजर नेमकी कशी असते, काय सांगाल? म्हणजे यामध्ये घरगुती काही औषधोपचार आपण करू शकतो का? तुम्ही जसं योगबद्दल सांगितलेलं आहे, तर घरगुती आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो का, याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर. तर मधुमेह हा एक रोग आपण मानतो, सगळेच मानतो, पण मला असं वाटतं की मधुमेह हा रोग न मानता जर मॉडर्न मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातूनही लक्षात घेतलं तर मधुमेह इज नथिंग बट अ वन सिंड्रोम. हा एक सिंड्रोम आहे आणि हा मेटॅबॉलिक सिंड्रोम आहे. मेटॅबॉलिक सिंड्रोम म्हणजे चयापचयाशी संबंधित, ॲनाबॉलिझम, कॅटॅबॉलिझम आणि मेटॅबॉलिझम याच्याशी तो संबंधित आहे. आणि हा उपद्रव जो उत्पन्न होतो, अर्थात मधुमेह हा जो रोग उत्पन्न होतो, तर त्याचं कारण आहे, सर्वात पहिलं कारण आहे, तसे अनेक कारणं मी तुम्हाला सांगितलेले आहेत, पण त्यातलं पहिलं कारण जे आहे ते आहे जीवन पद्धती. आणि जीवन पद्धतीमध्ये आपलं जे खानपान आहे तर ते त्याचं मुख्य कारण आहे. आपण आपलं खानपान जर नियंत्रित केलं, अर्थात तुम्ही जो प्रश्न विचारला की घरगुती आपण काही करू शकतो का, तर निश्चित मधुमेहाचं सुंदर उत्तर घरगुती याच्यामध्येच आहे. औषधोपचार हा थोड्या कालावधीसाठी असणार आहे आणि त्यानंतर घरगुती औषधांवरतीच, अर्थात घरगुती जे काही उपाय आहेत त्यावरतीच आपल्याला मधुमेहाला नियंत्रित करायचं आहे आणि लाईफ लॉंग तेच उपाय आपल्याला करायचे आहेत. कारण औषधोपचार करून शेवटपर्यंत जर आपण औषधोपचार केला तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स पण येऊ शकतात. खूप सारे औषधाचे दुष्परिणाम त्याच्यामध्ये येऊ शकतात. एस्पेशली मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये जे काही औषध दिली जातात त्या औषधाबद्दल विशेष करून मी बोलतो. आयुर्वेदामध्ये जे औषध दिले जातात त्याचे काही विशेष काही दुष्परिणाम नाही आहेत, पण फार काळापर्यंत जर कुठलं एखादं औषध तुम्ही घेत असाल तर त्याचे काही ना काही थोडेफार दुष्परिणाम तर समोर येणारच आहेत. म्हणून आपण सर्वात पहिले लक्षात घेऊ की घरगुती उपचारामध्ये आपण काय करू शकतो. तर आपली जी दिनचर्या आहे ती पहिले सेट करून घ्या. आपली जी खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती आहेत ते पहिले सेट करून घ्या. तर आपण सकाळपासून सुरुवात करू. म्हणजे पहिले तर सकाळी लवकर उठणं सुरू करा. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्य रक्षार्थम इति आयुष्य. सकाळी उठल्यानेच मधुमेहाचा उपचार व्हायला लागतो. त्यानंतर थोडीशी कसरत करा. कसरत कुठपर्यंत करायची? अर्ध कपाळावर घाम येईपर्यंत कसरत करायची. लोक म्हणतात आताच मी फिरून आलो आणि थोडंही त्याला एक थेंब सुद्धा घाम आलेला नसतो, तर तो मॉर्निंग वॉक 5-5, 10-10 किलोमीटर करून आलेला असतो, पण कसा एकदम बोलत चालत आहे ना. तर असं ते काही कामाचं नाही आहे. तर तुम्हाला फास्ट चालावं लागेल, कोणाशी बोलावं नाही लागणार. मी माझ्या पेशंटला बरेचदा सांगतो की जर तुम्हाला मॉर्निंग वॉक करायचं असेल तर बिलकुल कोणाला न उठवता एकटं चाललं जायचं आणि एकटंच वापस यायचं आणि मध्ये कोणालाच नाही भेटायचं. नाहीतर मग काय, तिकडे गेल्यानंतर गप्पा आणि मग जे काही आपली एनर्जी असते ती गप्पामध्येच चालली जाते. मग चालण्यातली एनर्जी जी आहे ती आपण गप्पामध्ये घालवतो. तर हा एक चालण्याचा जो उपाय आहे तर तो करायला पाहिजे. त्यानंतर मग तुम्ही पूरक योगाभ्यास करू शकता. त्या योगाभ्यासमध्ये सर्वप्रथम भस्त्रिका प्राणायाम 3 ते 5 मिनिटं, नंतर कपालभाती प्राणायाम 15 ते 20 मिनिटं, अनुलोम विलोम प्राणायाम 15 मिनिटापर्यंत आहे ना. त्याच्यानंतर भ्रामरी. स्ट्रेस इज अ वन ऑफ द कॉज. म्हणजे ताण जो आहे हा मधुमेहाचा एक कारण आहे, म्हणून त्याला सुद्धा आपण विसरता कामा नये. तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम सांगितलेला आहे. तर चिन्मय मुद्रेमध्ये भ्रामरी प्राणायाम 11 ते 21 वेळा, उद्गीत प्राणायाम म्हणजे ओमचा जप जो आहे तो 11 ते 21 वेळा असं आपण करू शकतो. त्यानंतर मग शवासन,
किंवा योग निद्रा, किंवा मंडुकासन, योगमुद्रासन, पश्चिमोत्तानासन, नंतर सर्वांगासन, हे सगळे आसनं जर आपण केलेत तर निश्चितच मधुमेह नियंत्रित व्हायला आपल्याला मदत होते. परंतु या सोबत आपल्याला खानपानमध्ये मोठा चेंज करायचा आहे. आणि तो चेंज असा आहे की सकाळी उठल्यानंतर जे तुम्ही विष पिता आहे ना, जे एक पेय स्वरूप जी विष तुम्ही पित असता, ज्याला आपण चहा म्हणतो, तर याच्याबद्दल माझ्याकडे खूप सारा डाटा आहे. 1 कप चहा पिल्याने लिव्हरचे 50 सेल निष्क्रिय होतात. 1 कप चहा पिल्याने किडनी खराब होते, मूत्रपिंड खराब होतात. त्याच्यानंतर चहा पिल्याने ॲसिडिटी वाढते. चहा पिल्याने एनर्जी जी आहे सुरुवातीला थोडी बरी वाटते, नंतर मग कमी होते. तर हा जो चहा आहे हा मुळातच एक विष आहे ना. पूर्वीला भारतामध्ये चहा पित नव्हते. काय प्यायचे? तांदळाची पेस्ट प्यायचे. त्यांनी भूक चांगली लागायची आहे ना. ती पेस्ट जी आहे ती लगेच डायजेस्ट होऊन जायची. 1 कप चहा म्हणजे 250 किलो कॅलरी, आणि 250 किलो कॅलरी म्हणजे तुमचं अर्ध जेवण. आणि तुम्ही जवळजवळ चहा 2 वेळा पिता, म्हणजे तुम्ही एक जेवण तर करून टाकता, नंतर 10, 1, 11 वाजता परत एक जेवण करता, दुपारी काहीतरी अजून 2-3 कप चहा पिता, संध्याकाळी एक जेवण करता, म्हणजे तुम्ही दिवसभर सगळं खातच असता. अध्यशन हे मधुमेहाचं एक मुख्य कारण सांगितलेलं आहे. वारंवार खाणे, पूर्वीला खायला सापडत नव्हतं, आता सापडते म्हणून खात बसतात. आणि का खातो असं विचारलं तर त्यालाही माहीत नसते मी का खातो. तो सांगू नाही शकत मला भूक लागली म्हणून खातो, तो म्हणते मला भेटते म्हणून मी खातो. अशी परिस्थिती आहे. म्हणून वारंवार खाण्याची ही जी आपली वृत्ती आहे ही सुद्धा त्याच्यात कमी केली पाहिजे. सर, आता मधुमेहावरती आपण खूप काही बोललेलो आहोत, पण सर जर तुमच्याकडे बरेचसे पेशंट येत असतील, बरेचसे रुग्ण येत असतील मधुमेहाला घेऊन, मग त्यांना सोप्या भाषेमध्ये कळावं यासाठी तुम्ही काही चार्ट वगैरे बनवलेला आहे का? त्यामध्ये सोप्या भाषेमध्ये काही शॉर्टकट करून काही लिहून दिलेलं आहे का? याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर आहे. आपण जीवनशैलीबद्दल बोलत होतो आणि त्याच्यामध्येच मी एक सुंदर चार्ट बनवलेला आहे. जर कोणाला मधुमेह असेल तर तुम्ही हा चार्ट फॉलो करू शकता आणि घर बसल्या तुम्ही रिझल्ट घेऊ शकता. फक्त आपली जी शुगर आहे ती दर दिवसाला तपासावी, सुरुवातीला एक 5 ते 7 दिवस. आणि जेव्हा आपल्याला असं एक विश्वस्त वाटायला लागलं की आता माझी शुगर फ्लक्च्युएट होत नाही, कारण शुगर वाढणं एवढं धोकादायक नाही आहे जेवढं कमी होणं आहे. कारण कमी जर झालं तर लोक कोमामध्ये जातात आणि हायपोग्लायसेमियामुळे डेथसुद्धा होतात. पण मला असं वाटतं की जो मी चार्ट सांगणार आहे त्याच्यामुळे असं एक खूप काही इमर्जन्सीज येणार नाहीत. तर सर्वात पहिली गोष्ट मी या अगोदर सांगितलं की चहा बंद करा. त्या जागेवरती तुम्ही काय करा की गरम पाणी, निंबू आणि त्याच्यामध्ये शहद. आता तुम्ही म्हणाल की शहद तर गोड असते, पण शहद जे आहे हे चालतं आहे ना. थोडासा गोडपणा जो आहे तो शरीरामध्ये गेला पाहिजे, रसात्मक भोजन असायला पाहिजे. मधुमेहाचे पेशंट गोड खात नाहीत ना, तर इतकी ॲफिनिटी वाढते त्यांची, रात्री 2 वाजता उठतात, फ्रीज उघडतात आणि चोरून खातात आपल्याच घरामध्ये, अशी परिस्थिती निर्माण होते. तर त्यांना आवर्जून थोडंसं गोड द्या. आणि शहद हे नॅचरल आहे ना. हे याच्यामध्ये जी शुगर असते ही नॅचरल असते. आणि 1-2 चम्मच शहद पचवण्याचं सामर्थ्य जे आहे ते मधुमेह पेशंटमध्ये असते. वातज मधुमेह विशेष करून शहद खाऊनच कमी होतो. माझे गुरु मला म्हणायचे की वातजमेहाचे पेशंट जेव्हा माझ्याकडे यायचे तेव्हा मी खूप आनंदित व्हायचो आणि त्यांना मस्त बुंदीच्या लाडूचा डब्बा द्यायचो आणि सांगायचो की 2 दिवस हा बुंदीच्या लाडूचा डब्बा खा आणि मग माझ्याकडे या शुगर चेक करू. आणि काय आश्चर्य की त्यांची शुगर कमी झालेली असायची. म्हणजे डॉक्टर सांगतात गोड खाऊ नका, गोड खाऊ नका. अर्थात मॉडर्न मेडिकल सायन्सचे डॉक्टर सांगतात गोड खाऊ नका, पण वातज आणि पित्तज मेहाचे जे पेशंट आहेत ते गोड खाऊनच बरे करायचे असतात. म्हणजे त्यांना गोड खायला द्यायचं असते आणि त्यांना मग बरं करायचं असते. तर असा पण प्रकार पाहायला मिळतो. म्हणून मग सकाळी शहद, निंबू, पाणी. ज्यांना निंबू सहन होत नसेल त्यांनी शहद पाणीच घ्यायचं आहे. ज्यांना शहद जर सहन होत नसेल तर मग ते आवळ्याचा रस घेऊ शकतात सकाळी उठल्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की नाश्ता जो आहे तो बंद करायचा आहे. नाश्त्यामध्ये आपण काय घेतो? उपमा, पोहा, इडली, डोसा, उत्तप्पा, हे सगळं फास्ट फूड आपण घेत असतो. तर हे बंद करून आपल्याला सब्जीचं सूप घ्यायचं आहे. अर्थात तुम्ही पालक सब्जीचं सूप घेऊ शकता, पालक सूप घेऊ शकता, टमाटर सूप घेऊ शकता, मशरूम सूप घेऊ शकता. त्याच्यानंतर काही लोक मला असं विचारतात की डॉक्टर साहेब नॉनव्हेज चालतं का? तर मी असं म्हणतो नॉनव्हेज चालतं, परंतु नॉनव्हेजचं फक्त सूप घ्या. तुम्ही पीस नका खाऊ, तुम्ही सूप घ्या. तर ते सूप सुद्धा चालतं. ॲक्च्युअली हे मी ॲडवाईस करत नाही माझ्याकडनं, पण जेव्हा कोणी विचारतं तेव्हा मी त्यांना असं उत्तर देतो. कुठलीही सब्जी बाजारातली जर आणली तर त्याचं सूप बनवता येतं, फक्त बनवण्याची कला तुम्हाला अवगत पाहिजे. आता एवढं डिटेल्स मला इथं सांगता येणार नाही किचनमध्ये जाऊन, पण मी एवढं मात्र निश्चित सांगू शकतो की प्रत्येक भाजीचं सूप बनतं आणि ते टेस्टी बनतं. सूप कसं बनवायचं एक थोडंसं शॉर्टकटमध्ये सांगून देतो. भाजी शिजवायची, नंतर त्याला क्रश करायचं मिक्सीमध्ये
आणि त्यामध्ये सैंधा नमक आणि मिरे टाकून द्यायचे. ते चवीनुसार टाकायचे, प्रमाण त्याचं चवीनुसार राहू द्यायचं. आणि मग गरम गरम सूप चमच्यानी किंवा थोडं थोडं आपण फूक मारून जसं चहा पितो त्याप्रमाणे ते सूप प्यायचं. अर्धा ग्लास, 1 ग्लास, 2 ग्लास, तुमची जेवढी क्षमता आहे तेवढी ते सूप प्यायचं. त्यानंतर दुपारला जेव्हा तुम्ही जेवण करणार आहे 12-1 वाजता, तर त्या जेवणाच्या अगोदर तुम्ही एक अंकुरित अन्न अर्थात मूग त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. बाकीचे जे धान्य आहेत ते थोडे कमी अधिक प्रमाणामध्ये त्याच्यात घेऊ शकता. आणि त्यामध्ये मग सलाद जे आहे अर्थात जनावर जे खाऊ शकतं, एक लक्षात घ्या कारण खूप काही सांगण्यासाठी वेळ एवढा नाहीये. जनावर जे खाऊ शकतं ते तुम्ही सलाद म्हणून खाऊ शकता. फक्त जनावर जे खात नाही, जनावर तंबाखूचा पत्ता खात नाही तर ते तुम्ही खाऊ नका, चहाची पत्ती खात नाही तर ते तुम्ही खाऊ नका. ठीक आहे, नको ते आपण खातोय आणि पाहिजे ते खात नाही, त्याच्यामुळे सगळा राळा झालेला आहे. तर जे काही तुम्हाला बाजारात उपलब्ध होते जसं टमाटर आहे, काकडी आहे किंवा मुळा आहे, सलादमध्ये खूप काही, किंवा तुम्ही कच्चं वांग पण त्याच्यामध्ये टाकू शकता, कच्चा आलू टाकू शकता. तर असं एक सलाद प्लेट, 2 प्लेट अर्थात भुकेच्या अर्ध तुम्ही सलाद खायचं आहे. प्लेट नंबर 1. आणि प्लेट नंबर 2 त्याच्यामध्ये तुम्हाला शिजवलेलं अन्न घ्यायचं आहे, जसं आपण रोज खातो भात, भाजी, पोळी, वरण वगैरे आहे ना, चटणी वगैरे, तर हे सगळं तुम्हाला समाविष्ट करायचं आहे त्या जेवणामध्ये. आणि ते जेवण अर्धपोट करायचं आहे. आणि त्यानंतर जेवणानंतर पाणी नाही प्यायचं आहे, कारण जे लोक जास्त पाणी पितात जेवणानंतर किंवा आवर्जून पाणी पितात तर त्यांना मधुमेह होतो आणि त्यांचा मधुमेह वाढतो. तर जेवणानंतर काय करायचं आहे, भोजनांते पिबेत तक्रम तत्र वैद्यस्य किम प्रयोजनम असं म्हटलेलं आहे. तर जेवणानंतर ताक प्यायचं आहे. ताक पिल्याने जे काही आपण अन्न सेवन केलेलं असते तर त्याचं चांगल्या प्रकारे पचन होऊन जाते है ना. आणि ते ताक ताजं असायला पाहिजे. ताकाची एक कंडिशन आहे बघा, ताक हे आंबट असायला नको. अधिकतम लोकांना आंबट ताकच आवडते, म्हणतात आंबट नाही हे ताकच नाही आहे. तर अशी परिस्थिती समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ताक हे कषाय रसात्मक असायला पाहिजे, तुरट असायला पाहिजे, ते आंबट असायला नाही पाहिजे. जर असं ताक आपण घेतलं तर ते रोज आपण घेऊ शकतो. आंबट रसाचं ताक घेतलं तर तुम्हाला सर्दी खोकला होऊन जाईल आणि उगाच मग तुमचं जे काही प्रकरण आहे ते वाढून जाईल. तर हे झालं सकाळचं जेवण. नंतर दुपारी जे आहे ते तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता. ठीक आहे, फ्रूट्स किंवा फ्रूटचे ज्यूस जेवणाच्या 3 तास नंतर जर इच्छा होत असेल तर. आणि संध्याकाळला 1 वेळचं अनाज स्किप करायचं आहे, म्हणजे भाकरी, पोळी किंवा भात असं काही न खाता फक्त भाजी, प्लेट, 2 प्लेट किंवा जेवढं तुमचं भूक असेल, जेवढी तुम्हाला भूक असेल, 4 प्लेट 5 प्लेट जेवढं खायचं आहे तेवढं तुम्ही खाऊ शकता. आणि तुमच्यासाठी वेगळी भाजी बनणार नाही आहे, तुमच्या घरामध्ये जी भाजी बनते त्याच्यातलीच तुम्हाला प्लेट, 2 प्लेट, 6 प्लेट भाजी खायची आहे. ठीक आहे. तर काही पेशंट संकोच करतात की असं कसं काय आम्ही खाणार, एवढं कसं काय. तर एक 5 ते 10 दिवसाचा हा संघर्ष असतो. हा जर केला ना आयुष्यभर संघर्ष नाही करावा लागेल तुम्हाला. मोठे मोठे बिलं हॉस्पिटलचे नाही चुकवावं लागतील. लोक सुरुवातीला संकोच करतात आणि नंतर मग इतका मोठा संघर्ष करतात आहे ना, कर्ज काढून हॉस्पिटलचे बिलं चुकवत असतात. तर असं जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही हा जो चार्ट आहे हा चार्ट तुम्ही फॉलो करा. आणि हा चार्ट जर फॉलो केला तर माझ्याकडे बरेचसे डायबिटीजचे पेशंट आहेत, सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आहेत की ज्यांची कोणाची शुगर 300, कोणाची शुगर 400 असे पेशंट आहेत. आणि मी हा डाएट चार्ट दिला आणि 5 ते 7 दिवसात त्यांना खूप छान वाटायला लागलं, फिलिंग्स पण चांगले यायला लागलेत आणि त्यांचे लक्षणं जे आहेत ते लक्षणंही कमी यायला लागलेत आणि रक्तामधली साखर सुद्धा कमी यायला लागली. हे आपल्याला फक्त 5 आणि 7 दिवसामध्ये पाहायला मिळते. यासोबत सोबत योगाभ्यास काही असतो तो आपल्याला करायचा आहे, तो अगोदर मी सांगितलेलाच आहे. ठीक आहे. आणि सर बरेचसे जे रुग्ण तुमच्याकडे येत असतात मधुमेहाला घेऊन, बरेच आपापल्या फाईल्स घेऊन ते येत असेल, ह्या डॉक्टरकडे जाऊन आले, त्या डॉक्टरकडे जाऊन आले, पण तरीही मधुमेह काही कमी झाला नाही. पण सर त्या मधुमेहावरती मग तुम्ही त्या रुग्णांवरती जेव्हा उपचार करत असता आयुर्वेदानुसार तर किंवा निसर्गोपचारानुसार तुम्ही त्यांच्यावर उपचार करत असताना तेव्हा तुम्ही काही त्यांना पथ्य अपथ्य सांगत असता का, काही किंवा काही नियमावली तुम्ही त्यांना देत असता का? बरोबर. आता पथ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हाच आहे की गोड पदार्थ, गोड म्हणजे लक्षात घ्या, गोड म्हणजे साखरेपासून बनलेले, गोड म्हणजे सर्वथा गोड वर्ज्य नाही आहे. ओके. मधुमेहाचा पेशंट केळं पण खाऊ शकतो, चिकू पण खाऊ शकतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण मी काही माझ्या पेशंटला केळ, चिकू किंवा गोड फळ सुद्धा खायला दिलेत तर त्यांना कुठंही विशेष हानी झाली नाही, त्यांची साखर वाढली नाही आहे ना. आपण कधी हे ट्राय करत नाही. मॉडर्न मेडिकल सायन्सचे डॉक्टर जे असतात
तर ते काय सांगतात, गोड खाऊ नका, आपण सगळंच गोड बंद करून टाकतो. तर एक लक्षात घ्या, गोड जेव्हा बंद होते ना तर शरीरामध्ये असंतुलन निर्माण होते आणि एक त्या व्यक्तीला गोड पदार्थांविषयी इतकी भयानक ॲफिनिटी निर्माण होते, एक आकर्षण निर्माण होते की काही काही लोक संडास बाथरूममध्ये जाऊन लपून, खिशामध्ये लपून घेऊन जातात आणि तिकडे खातात. म्हणजे इतकं भयानक चोरून चोरून ते खात असतात. तर गोड थोडंसं खायला काही हरकत नाही. फक्त मी जे सांगितलं त्रिदोषांपैकी कुठला मधुमेह आहे ते हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं पथ्य आणि अपथ्यामधलं आहे. दुसरं महत्त्वाचं की तुम्ही तुमची जी जीवनशैली आहे ती खूप आरामदायक नका ठेवू. ओके, तुम्ही ठरवून फिरायला जाता, ठरवून व्यायाम करता, हे गोष्ट चांगलीच आहे, पण ते तुम्ही किती वेळासाठी करता? अर्ध्या एक तासासाठी करता. मग बाकी तुम्ही जर दिवस तुमचा जो आहे, तुमची जी ड्युटी आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही ठप्प बसून असाल, तुमचं बैठे काम असेल, तर त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या कॅलरीज बर्न होणार नाहीत किंवा तुमचा व्यायाम होणार नाही, त्याच्यामुळे तुमची साखर कमी होणार नाही. म्हणून तुम्ही टेबल वर्क जरी करत असला तरी मध्ये मध्ये उठा, थोडंसं 2-4 पावलं चाला, किंवा तुमचे नोकर चाकर जर तुमचं काम करत असतील तर तुम्ही त्यांचं काम करून घ्या. ठीक आहे, होऊ शकते त्याच्यात थोडासा टाइम कन्झ्युम होईल तुमचा, परंतु तुमचा उपचार सुद्धा होईल. तर हे एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे. मधुमेहामध्ये एक सर्वात महत्त्वाचा पथ्य अपथ्याचा भाग असतो की तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट करा. आज ईच अँड एव्हरी पर्सनला स्ट्रेस मॅनेजमेंटची गरज आहे ना. शेंबड्या मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनाच आहे. आजकाल जे मुलं शाळेत जातात ना, छोटे छोटे मुलं असतात आहे ना, नाकातला शेंबूड पुसता येत नाही आणि म्हणते मेरे को टेन्शन आ गया. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ना. तर काय करा की स्ट्रेस मॅनेजमेंट करा. आता स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करता येते की सहज कोणाशी तरी बोलून बघा, म्हणजे सहज गप्पा मारा. ठीक आहे, तर त्या एका निर्धारित वेळेसाठी मारा, नाही तर आपल्याकडे वेळ कमी पडून जाईल. हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे योगाभ्यास. मी सांगितलेलाच आहे, त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे होतो. त्याच्यानंतर शवासन किंवा योगनिद्रेचा हा एक भाग असा आहे की शवासन हे 5 मिनिटाचं असतं आणि योगनिद्रा ही 38 मिनिटाची असते. तर काही लोकांना शवासन किंवा योगनिद्रा द्यायची असते, स्पेशली त्यांना योगनिद्रा द्यायची असते, आणि त्यांचा स्ट्रेस कमी झाल्यामुळे सुद्धा त्यांची साखर कमी व्हायला लागते. खूप काही आम्ही औषधं देऊन बघतो, साखर कमी होत नाही आहे ना. खूप काही व्यायाम वगैरे करून बघतो, साखर कमी होत नाही. आणि जेव्हा त्यांना योगनिद्रा दिली जाते तर त्यांची सहजच साखर कमी होऊन जाते. अर्थात त्यांची जी साखर वाढलेली असते तर ती ताणतणावामुळे वाढलेली असते. आज जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांना विचारतो की तुम्हाला ताणतणाव आहे का, तर 10 पैकी मला फक्त एखादा व्यक्तीच सांगते की मला ताणतणाव आहे. 9 लोक सांगतात आम्हाला ताणतणाव नाही आहे. पण जेव्हा त्यांच्या सोबत जो कोणी आलेला असतो सहकारी, जेव्हा त्याला विचारतो आम्ही, तर ते सांगतात डॉक्टर साहेब हे खूप स्ट्रेसमध्ये असतात, हे खूप चिडचिड करतात आणि हे कधी कधी खूप भांडण करतात, पण हे मान्य नाहीत करत की मला स्ट्रेस आहे किंवा टेन्शन आहे किंवा डिप्रेशन आहे, असं ते मान्य नाहीत करत. आपल्याकडे कसं आहे, थोडा एक अहंकार नावाचा एक सुप्त एक गुण असतो. तर त्याच्यामुळे आपण आपलं जे काही आहे ते सांगत नाही की मी ताणतणावामध्ये आहे. उलट आपण काय सांगतो की मी तर खूप स्ट्रेस जो आहे तो कन्झ्युम करतो. एक लक्षात घ्या, स्ट्रेस कोणी कन्झ्युम करू शकत नाही आहे ना. तर स्ट्रेस जो असतो तो मॅनेज करायचा असतो, मॅनेज करून त्याला कमी करायचं असते. मी असं म्हणतो की स्ट्रेस कोणाला नसेल तरीही त्यांनी तो स्ट्रेस मॅनेज करायला पाहिजे. आज तुम्हाला डायबिटीज नाही आहे, पण 10 वर्षांनी होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतरही होऊ शकतो. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट पथ्य अपथ्यामधला सर्वात महत्त्वाचा भाग. अजून एक महत्त्वाचा भाग आहे विरुद्ध अन्न. विरुद्ध अन्नाचं सेवन जे आहे ते तुम्ही कमी करा. खूप थंड, खूप गरम किंवा थंड गरम एकत्र करून खाणे किंवा थंड खाणे नंतर गरम खाणे. जसं चहा, पहिले लोक पाणी पितात आणि नंतर त्यावर चहा पितात, एकदम त्याच्यामध्ये काही अंतर नसते. किंवा मग चहा पिल्यानंतर त्यांना थोडं तहान लागते तर त्याच्यावर थंडगार पाणी पितात. तर हे पण मधुमेहाला पूरकच असणार आहे, पोषक असणार आहे आणि आपल्याला ते घातक असणार आहे. म्हणून विरुद्ध अन्नाचे काही प्रकार आहेत तर ते आपण कमी करायला पाहिजे. म्हशीचं दूध जे आहे ते कमी करा आहे ना. म्हशीचं दूध किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर हे पदार्थ तुम्हाला अपत्य असणार आहेत, तर ते टाळा, ते खाऊ नका. इव्हन स्वित्झर्लंडमध्ये असा एक स्टडी झाला की जर्सी गाईच्या दुधापासून मधुमेह खूप वाढतोय. तिथल्या लहान लहान मुलांना जर्सी गाईचं दूध दिलं जात होतं. तर असं मग एक स्टडी झाला की एवढे कसे काय पेशंट वाढत आहेत. तर मग तो स्टडी झाल्यानंतर ही गोष्ट समोर आली की जर्सी गाईचं दूध ते मुलं पित होते आणि त्याच्यामुळे त्याला मधुमेह झाला. तर गावरान गाईचं दूध जे आहे हे रोगनाशक आहे. जर्सी गाईचं दूध जे आहे ते रोगकारक आहे. जर्सी गाईचं दूध पिल्याने कॅन्सरही होतो, मधुमेह होतो, आर्थरायटिसही होतो आणि अनएक्सेस फॅट सुद्धा खूप वाढतात.
आणि त्यातल्या त्यात म्हशीच्या दुधाने सुद्धा हे सगळं होत असतं. म्हशीच्या दुधाने कॅन्सर आणि मधुमेह जरी होत कॅन्सर जरी होत नसला तरी मधुमेह होतो आणि चरबी वाढते शरीरातली आणि बुद्धी पण कमी होते. गई भैंस पाणी में असे एक म्हणच आहे आपली. तर त्याची बुद्धी पण कमी होते, त्याच्या बुद्धीची जी चालना आहे, ती प्रेरणा जी आहे ती कमी होऊन जाते. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहे ह्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत. सर, जर एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला किंवा एखाद्या लेडीला मधुमेह हा आजार झाला, तुम्ही आता त्यावरती पथ्य आणि अपथ्यावरती आपण बोललेलोच आहोत, ते पथ्य आणि अपथ्य व्यवस्थित आपण पाळले तर तो मधुमेह कंट्रोलमध्ये येऊ शकतो. पण जर आपल्याला मधुमेह झाला तर त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आढळत असतात का, याबद्दल काय सांगा? हो, मधुमेह हा एवढा घातक नाही आहे जेवढे त्याचे कॉम्प्लिकेशन्स घातक आहेत. आणि काय होतं माहिती आहे का, पेशंटला जेव्हा डायग्नोस होते मधुमेह आता आहे, तर तो पेशंट छान मस्त एखाद्या डॉक्टरकडे, अर्थात मॉडर्न मेडिकल सायन्सचं जे मेडिसिन आहे, अर्थात ॲलोपॅथीचं जे मेडिसिन्स आहे तो ते घेत असतो. ॲलोपॅथी खूप छान पॅथी आहे, त्यांनी मधुमेह खूप छान कंट्रोल होतो पण क्युअर होत नाही. आणि त्या संबंधित जे डॉक्टर असतात ते सांगतही असतात की तुम्हाला शेवटपर्यंत औषध खावं लागेल. पण पेशंटनी जर काळजी घेतली नाही, अर्थात खाण्यापिण्यात जर त्यांनी जसं मी चार्ट सांगितला तसं काही ठेवलं नाही, तर काय होतं की दिवसेंदिवस त्याचा मधुमेह वाढत जातो आणि मग डॉक्टरांना मेडिसिनचे जे डोज आहेत ते वाढवावे लागतात, आहे ना. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की डे बाय डे मधुमेह तर बरा झालेला नाही आहे तसाच आहे, फक्त तुम्ही ज्या गोळ्या घेत आहे त्याच्यामुळे मधुमेह फक्त नियंत्रित होत आहे, नियंत्रित, तो क्युअर होत नाहीये, तो जात नाहीये. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये मधुमेह ॲज इट इज आहेच. मग तो मधुमेह काय करतो की डोळ्यामधली जी काही दृष्टी आहे ती कमी करतो. म्हणजे त्याला आपण म्हणतो डायबिटिक रेटिनोपॅथी. डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे तुमचा रेटायना जो असतो तो खराब व्हायला लागतो, त्याच्यामुळे तुमची नजर कमी व्हायला लागते. नंतर आहे डायबिटिक कार्डिओपॅथी. जे काही मधुमेहाचे पेशंट्स आहेत त्यांना हार्ट अटॅकचे चान्सेस अधिक राहतात. ओके, म्हणजे ते कार्डिओपॅथीमध्ये जातं. डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणजे डायबिटीस अधिक काळपर्यंत जर शरीरामध्ये राहिला तर तो किडनी सुद्धा डॅमेज करू शकतो, किडनी फेल्युअर करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डायबिटिक पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे याच्यामध्ये काय होतं की हात आणि पाय हे थोडे बधीर व्हायला लागतात. संवेदना ज्या आहेत त्या आपल्याला कमी कळायला लागतात. कोणी जर हात लावला तर कळत नाही, काही जर मच्छर वगैरे चावलं तर ते एवढं कळत नाही, किंवा पायाला जखम झाली तर 2-2, 3-3 दिवस लक्षात येत नाही. मग जेव्हा त्याच्यातून पस वगैरे यायला लागतो तेव्हा लक्षात येते की पायाला काहीतरी झालेलं आहे. तर याला म्हणतो आपण डायबिटिक न्यूरोपॅथी. त्याच्यामध्ये तळहात आणि तळपाय याच्यामध्ये बर्निंग सुद्धा होते. असे बरेचसे पेशंट मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलेले आहेत की डॉक्टर साहेब आमचा मधुमेह नियंत्रित आहे, परंतु आम्हाला खूप हात आणि पायामध्ये आग होत आहे, आम्हाला कळतच नाही आमचा मधुमेह नियंत्रित असताना कसं काय हे होत आहे. तर एक लक्षात घ्या, मधुमेह जरी नियंत्रित आहे तुमचा तरी त्याचे कॉम्प्लिकेशन्स तुम्ही त्याच्यापासून वाचवत नाही आहे स्वतःला. म्हणून हे कॉम्प्लिकेशन जर तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्ही आहार विहार व्यवस्थित तुम्ही करा. त्याच्यासोबत आयुर्वेदिक काही औषधोपचार आहेत, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधोपचारामध्ये गुडवेल आहे, ज्याला आपण गिलोय हिंदीमध्ये असं म्हणतो, त्याचा काढा पिऊ शकता. त्याच्यानंतर अंकुरित मेथी जी आहे त्याचं सेवन तुम्ही करू शकता. किंवा एक ज्यूस जो आहे तो एस्पेशली मी सांगत असतो, प्युअर कारल्याचा ज्यूस तर सांगतोच, पण नुसतं कारल्याचा ज्यूस पिणं लोकांना शक्य होत नाही, म्हणून एक कारलं मध्यम आकाराचं, एक काकडी मध्यम आकाराची आणि एक टमाटर मध्यम आकाराचं, याला मिक्सीमध्ये ग्राइंड करायचं आहे, याचा ज्यूस तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 7 कडुनिंबाचे पानं आणि 7 सदाबहारचे फूल असं जर आपण टाकलं आणि त्याचा ज्यूस बनवला आणि तो ज्यूस दिवसातून 1 किंवा 2 वेळा जर घेतला तर खूप छान रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. यासोबतच पंचकर्माचे उपाय सुद्धा इथं आपल्याला करता येतात. एस्पेशली ग्रंथामध्ये जेव्हा आपण अध्ययन करतो आयुर्वेदिक ग्रंथांचं, तर जे असाध्य रुग्ण असतात त्यांच्यासाठी मग वमन, विरेचन आणि बस्ती असे 3 प्रकारचे पंचकर्म केले जातात. म्हणजे जे असाध्य असतात रुग्ण की जे लवकर रिस्पॉन्स करत नाहीत, तर अशांसाठी मग इथं हॉस्पिटलमध्ये हे 3 कर्म एस्पेशली केले जातात, वमन, विरेचन आणि बस्ती. ठीक आहे. तर कॉम्प्लिकेशन्स आणि कॉम्प्लिकेशन्सपासनं वाचण्याचे उपाय हे आपल्या समोर आहेत. नुसतं मधुमेह नियंत्रित आहे म्हणून मजा मारू नका, आनंदित होऊ नका. मधुमेहाला नुसतं नियंत्रित करायचं नाही आहे, तर मधुमेहाला आपल्याला संपवायचं आहे, हे लक्षात घ्या. काही लोक फार खुश असतात की
बघा, आम्ही 2 गोळ्या खायतो फक्त, आणि मग आम्हाला गोड, गुलाबजाम, रसगुल्ला, बुंदीचा लाडू, पेढा हे सगळंच चालते, आमची साखर वाढत नाही. तर हे काही दिवसापर्यंत ठीक असते. त्याच्यानंतर मग मात्र त्यांना कॉम्प्लिकेशन्स यायला लागतात, त्यांची साखर वाढायला लागते. तर माझ्या पाहण्यातलं एक जवळचं उदाहरण आहे. मी नाव इथं कुठल्या रुग्णाचं घेत नाही, परंतु एक रुग्ण माझ्याकडे यायचे सुरुवातीला, आणि ते मला म्हणायचे की माझी शुगर जी आहे ती खूप नियंत्रित आहे, आणि आता मी छान मस्त शेंगदाण्याचा लाडू सुद्धा खातो, तिळाचा लाडू खातो, मला माझी शुगर वाढत नाही. पण त्यांनी काय केलं की गोड असं खूप दिवस खाल्लं, आणि त्यानंतर मग त्यांची शुगर वाढायला लागली. मग त्यांनी ॲलोपॅथी मेडिसिन्स चालू केलेत. पण त्यांची ती शुगर मॅनेज व्हायला लागली. आणि मॅनेज म्हणजे नॉर्मल तर नाही, 140 ही नॉर्मल शुगर असते, जेवणानंतरची 140, आणि जेवणाच्या अगोदरची साधारणतः 80 किंवा जवळपास 100च्या जवळपास पाहिजे. पण त्यांचं तसं काही होत नव्हतं, आणि मग ते गोड त्यांना खूप आवडायचं आणि ते खायचे. तर काही अधिक दिवस ते राहिले नाहीत, त्यांना एक अटॅक आला, आणि त्या एका अटॅकमध्येच ते हॉस्पिटलपर्यंतही नेण्यासाठी वेळ मिळाला नाही, आणि ते डेथ झालेत. आणि खूप जास्त वय नव्हतं. म्हणजे ते जे रुग्ण आहेत ते रोज हॉस्पिटलच्या समोर एक दुकान आहे, त्या दुकानावरती बसायचे, म्हणून मला त्यांना विसरता येत नाही. तर लोक काय करतात की थोडंफार काहीतरी करतात, आणि जेव्हा साखर नॉर्मल यायला लागते तेव्हा फार मिजायशा मारत 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 खाण्यापिण्यावर ताव मारत असतात. तर असं करू नका. मधुमेह हा बरा करता येतो, सगळ्यांचाच बरा करता येतो असं मला म्हणता येणार नाही, पण अधिकतम लोकांचा मधुमेह हा आपल्याला आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार या तिन्ही पॅथीला जर आपण एकत्र केलं तर आपल्याला मधुमेह निश्चितच बरा करता येतो. सर, तुम्ही वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळे औषधं देत असता, वेगवेगळे उपचार करत असतात त्या रुग्णांवर. पण सर, हा जो मधुमेह आजार आहे, या आजारावरती तुम्ही कशा प्रकारे औषधोपचार देत असता, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का? बरोबर आहे. तर मधुमेहासाठी आयुर्वेदामध्ये खूप काही औषधं दिलेली आहेत. मी औषधावर भर विशेष देत नाही, कारण हा रोग फक्त आणि फक्त औषधांनी जिंकता येत नाही. मी जेवढं करणार तेवढी 7 रुग्णाची इथं अपेक्षित असते, त्या संबंधित जो काही पेशंट आहे त्याची ती 7 अपेक्षित असते. पण तरीही औषधाबद्दल आकर्षण खूप लोकांना असते, म्हणून काही औषधं आपण लक्षात घेऊ. जसं मी थोडंसं बोलताना बोललो होतो की गुडवेल नावाची एक औषधी आहे, तर ती औषधी तुम्ही काढा तयार करून घेऊ शकता. त्याच्यानंतर काही पेटंट मेडिसिन्स आहेत, त्याच्यामध्ये कॅप्सूल सुगाजन आहे, तर 2-2 कॅप्सूल सकाळ संध्याकाळ जर घेतल्या तर त्यांनी पण खूप छान रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर गुडमार घनवटी म्हणून आहे. गुडमार याचं नावच असं आहे की बघा, या गुडमार वनस्पतीचे जर तुम्ही पानं खाल्लेत आणि त्यानंतर जर तुम्हाला गुळाचा खळा खायला दिला तर त्या गुळाची चव बिलकुल लागत नाही. तो असं वाटतं आपण की माती खातोय की काय, इतकी चव चालली जाते तोंडाची, म्हणजे गोड लागतच नाही ते. तर एवढं ते इफेक्टिव्ह मेडिसिन आहे गुडमार म्हणून. तर त्याच्या घनवटी येतात, किंवा त्या गुडमारचा जो पाला असतो तर तो पाला तुम्ही आणून त्याचा कल्क तयार करून किंवा त्याचा स्वरस स्वरूपामध्ये म्हणजे ज्यूस तयार करून ते तुम्ही एक घेऊ शकता. मेथीचा उपयोग जो आहे, जसं सूप मी तुम्हाला सांगितलं होतं डाएट चार्टमध्ये, तर सकाळच्या वेळेला मेथीचं सूप तयार करून ते तुम्ही घेऊ शकता. किंवा जी सुकी मेथी असते म्हणजे मेथी दाणा जो असतो तर त्याला अंकुरित करून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मधुमेहासाठी स्नेहन सांगितलेलं आहे. स्नेहन म्हणजे काय, अंगाला तेल लावणे. तर प्रमेह मिहीर नावाचं एक तेल आहे की मधुमेह रुग्णांनी जर ते अंगाला लावलं तर त्यांनी साखर कमी यायला लागते. त्यानंतर प्राकृतिक औषधामध्ये, नैसर्गिक औषधामध्ये गोमूत्रसुद्धा, जे कफज मधुमेहाचे रुग्ण आहेत तर ज्यांना चालत असेल त्यांच्यासाठी फक्त हा विषय आहे, तर 10 ml किंवा 20 ml गोमूत्र किंवा गोमूत्र अर्क जर सकाळच्या वेळेला आपण घेतला तर त्याचा चांगला फायदा लक्षात येतो. त्यानंतर काही मधुमेहाचे पेशंट असे असतात की त्यांना हातापायामध्ये जळजळ असते आणि मधुमेहसुद्धा असते. तर अशांना जर अमृताष्टक क्वाथ सकाळ संध्याकाळ आणि गंधक रसायन याच्या 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ आणि गव्हांकुराचा रस किंवा ॲलोवेराचा जर रस दिला, आवळ्याचा जर रस दिला तर त्यांची हातापायातली आग कमी होऊन मधुमेह कमी यायला लागते. तर असे बरेचसे औषधं आयुर्वेदामध्ये आहेत की ज्यावर आपण बोलू शकतो. पण मला असं वाटतं की औषधं हा भाग तुम्ही लक्षात घ्याच, पण त्यासोबत डायट प्लस एक्झरसाइज आणि प्लस सुजोग थेरपीमध्ये काही उपचार दिलेले आहेत असं एक लक्षात घ्या, म्हणजे मधुमेहाला आपल्याला जिंकता येईल.
मधुमेह एवढा साधा शत्रू नाही आहे की तुम्ही सहज युद्ध करून त्याला जिंकाल. तुम्हाला सशस्त्र व्हावं लागेल, खूप काही तुम्हाला म्हणजे जुळवाजुळव करावं लागेल, अर्थात फक्त औषधच नाही तर या सगळ्यांची जुळवाजुळव करावं लागेल आणि त्यानंतरच मधुमेहाशी युद्ध करावं लागेल. तर निश्चितच तुम्ही हे मधुमेहाचं युद्ध जे आहे ते जिंकाल याची मला पूर्ण खात्री आहे. सर, आपण पाहतोय की आता गव्हर्नमेंट सेक्टर जे आहे त्या गव्हर्नमेंट सेक्टरनुसार जे गावगाव असतात, लहान गाव असतात, त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नेमण्यात येत असतात. त्यानंतर जे काही सिव्हिल हॉस्पिटल असतात, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात, या हॉस्पिटलमध्ये मधुमेहाला घेऊन काही जनजागृती होताना आपल्याला दिसत आहे किंवा कशा प्रकारे तिथे मधुमेहाच्या या आजारावरती उपचार केला जातो, काय सांगाल? बरोबर आहे. तर तसं मी एक प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो, पण हा तुम्ही प्रश्न जो विचारलेला आहे हा माझ्याशी संबंधित आहे. कारण एक जी PSC आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे, तर तिथं मी आठवड्यातून एकदा योग शिकवण्यासाठी जात असतो. आता कोरोनामुळे तो प्रोग्राम बंद आहे, परंतु भारत सरकारने हे लक्षात घेतलेलं आहे की मधुमेह हा फक्त औषधाने जिंकता येत नाही, म्हणून त्याला योगची सुद्धा साथ आवश्यक आहे आणि खानपानविषयी सुद्धा लोकांना जागृत करणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र या स्तरावरती प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला 7 दिवसातून एकदा योग अशी एक संकल्पना राबवलेली आहे. म्हणजे त्या PSC मध्ये जे रुग्ण येतात किंवा त्या PSC मध्ये जे काही कर्मचारी आहेत किंवा त्या गावातले जे काही लोक आहेत, तर यांना दौंडी देऊन किंवा त्यांना नोटीस देऊन किंवा वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करून त्यांना माहिती करवलं जाते आणि योग वर्गाला तिथं बोलावलं जाते. त्या योग वर्गामध्ये मी स्वतः तिथं जात असतो आणि योगाभ्यास संबंधित मधुमेहाशी जो योगाभ्यास जो आहे तर तो घेत असतो आणि त्यासोबत त्यांना खानपानविषयी सुद्धा मार्गदर्शन करत असतो. तर माझा अनुभव असा आहे की तिथे येणारे जे लोक आहेत तर त्यांनी यावरती थोडंसं फोकस केलं, लक्ष केंद्रित केलं आणि त्यांनी जे काही मधुमेहाचे रुग्ण त्या वर्गामध्ये यायचे तर त्यांची साखर फक्त औषध न देता त्यांनी योगाभ्यास केला. त्याच्यानंतर घरामध्ये किचनमध्ये आपला आहार जो आहे तो नियंत्रित केला आणि त्यांना खूप चांगला फायदा मिळाला. तर असं मला लक्षात आलेलं आहे. तशी माझी प्रायव्हेटच प्रॅक्टिस आहे, पण सोबत हे एक मिशन जे आहे, एक भारत सरकारचं जे मिशन आहे, तर त्या मिशनमध्ये मी सहभागी झालेलो आहो. आता तर भारत सरकारने हे लक्षात घेतलेलं आहे की बाकीचे रोग तर आहेतच, पण मधुमेह खूप फोफावत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे. तर याला आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे, नाही तर मग खूप बिकट स्थिती निर्माण होईल. म्हणून आरोग्यवर्धनी ही संकल्पना भारत सरकारची आहे. त्या अंतर्गत स्पेशल मधुमेहासाठीच डॉक्टर अपॉइंट केला जात आहे. म्हणजे किती मोठा रोग आहे हे लक्षात घ्या. स्पेशल त्यासाठीच प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठे 150 कुठे 200 असे डॉक्टर अपॉइंट केले जात आहेत. तर ही माहिती आपल्याला या अंतर्गत देता येईल. सर, आता आपण पाहिलेलं आहे की आपली जीवनशैली ही फार बदललेली आहे, आधुनिक जीवनशैली आलेली आहे आणि यामध्ये आपलं जे काही फास्ट फूड असतं त्याचे प्रमाण आजकाल जास्त वाढलेले आहे. त्यामध्ये आजकाल डेअरीचे जे प्रोडक्ट्स असतात, बेकरीचे जे प्रोडक्ट्स असतात, त्याचा प्रचार आणि प्रसार होताना आपल्याला जास्त आढळत आहे, जास्त दिसून येत आहे. सर, हे जे डेअरीचे किंवा बेकरीचे जे प्रोडक्ट्स असतात ते आपण सेवन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? किंवा जे लहान मुलं आपण पाहतोय की ते सकाळी ब्रेड बिस्किट खाल्ल्यामुळे त्यांना जास्त भूकच लागत नाही, खूप तास म्हणजे दिवसभर अक्षरशः त्यांना जेवण भूकच लागत नाही, भुकेचं नाव सुद्धा ते घेत नाहीत. मग सर, याच्यावरती तुम्हाला काही बोलता येईल का, काय सांगता येईल का, काय सांगाल? हा माझ्या आवडीचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जे विचारताय हे मला सांगायचंही होतं, पण तुम्ही जे क्लिक केलं त्याच्यामुळे मला याच्याबद्दल आता सांगता येईल. तर एक लक्षात घ्या की पूर्व भारतामध्ये 50 वर्षाच्या अगोदर तुम्ही जा, खेड्यामध्ये कुठं डायबिटीजचा पेशंट सापडत नव्हता. ठीक आहे, शहरामध्ये शोधून सापडायचा. आता ही परिस्थिती राहिलेली नाही आहे. मी जेव्हा शिकायचो 1998-99ला, तेव्हा मला माझे सर म्हणायचे की रिक्षावाल्याला कधी डायबिटीज होणार नाही, आता शेतकऱ्याला कधी डायबिटीज होणार नाही. पण आता आपण पाहतोय रिक्षावाल्याला सुद्धा डायबिटीज आहे, शेतकऱ्याला सुद्धा डायबिटीज आहे. त्याचं कारण जे तुम्ही प्रश्नात मला विचारलेलं आहे त्याचं कारण सांगतो मी, की बेकरीचा प्रचार इतका भयानक झालेला आहे. तर मी कोणाच्या व्यवसायावर गंडांतर आणत नाही, मला माफ करा, परंतु बेकरी आणि डेअरी हे 2 दुकानं जर बंद केले, फक्त डेअरीमध्ये गाईचं दूध विकलं जाईल, फार तर म्हशीचं ते पण कोणी घेतलं पाहिजे, याचे निर्बंध असायला पाहिजेत. आणि हे जर 2 गोष्टी जर बंद करता आल्यात, मला कोणाचंही काही बंद करायचं नाही आहे, पण जे दुकानधारक आहेत मी त्यांनाही सांगेल की तुमच्या घरामध्ये सुद्धा असू शकतो ना.
जर तुमच्या घरीच दुकान आहे तर तुमचे मुलं ब्रेड बिस्किट खातील, जास्त प्रमाणात खातील, कारण त्यांना कमी प्राईसमध्ये ते मिळत आहे. आणि असंच पाहिलं जात आहे, ज्यांच्याकडे किराणा दुकान आहे, ज्यांच्याकडे डेली नीड्सचं दुकान आहे, त्यांची मुलं खूप चॉकलेट्स खात आहेत, खूप ब्रेड बिस्किट खात आहेत, आणि त्या दुकानधारकाला हे माहीतच नाही आहे की हे घातक आहे. आलं लक्षात? तर हे असे पिष्टमय पदार्थ अधिक खाल्ल्यामुळे काय होतं की त्याचं पाचन होत नाही, आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये खूप मोठ्या प्रकारचे मेटाबॉलिक सिंड्रोम्स तयार होतात. नुसतं डायबिटीज नाही, मी थायरॉइडबद्दल सुद्धा बोलतोय. म्हणजे थायरॉइड, मी आताच म्हणजे माझ्या नातेवाईकामध्येच एक पेशंट मी बघितलेला आहे, 5 वर्षाची मुलगी थायरॉइड झालेला आहे. 5 वर्षाची मुलगी. काही मुलांना तर मी जन्मतः डायबिटीज बघतोय, कारण आईवडिलांनाच ऑलरेडी डायबिटीज आहे. ज्युएनाइल डायबिटीज त्याला म्हणतात, जन्मतः डायबिटीज. इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज असतो तो गोळ्यांनी नियंत्रित होत नाही. तर एक लक्षात घ्या, या गोष्टीची गरज नाही आहे. कधी काळी तुम्ही वर्षातून 2 वर्षातून एखाद्या वेळेस खाल्लं, तुम्ही कुठं जर्नीमध्ये आहे, प्रवासामध्ये आहे, तुमच्याकडे चांगलं पॅकिंग फूड नाही आहे, उगाच उघड्यावरचं खाण्यापेक्षा काहीतरी एखादा बिस्किटचा पुडा खाल्ला, तर मी त्याला नाही म्हणणार नाही आहे. परंतु सगळं काही व्यवस्थित छान जेवण बनलेलं आहे, भाजी बनलेली आहे, पोळी बनलेली आहे, गरम गरम सगळं बनलेलं आहे, आणि तुम्ही एक छान बिस्किटचा पुडा फोडता, ब्रेडचा पुडा फोडता आणि दुधामध्ये चहामध्ये डुबून खाता, हे मात्र विष सेवन करण्यासारखं आहे. त्यामुळं मी एक आव्हान असंही करेल की जेवढं डेअरी आणि बेकरी याच्यामधले जे काही पदार्थ आहेत ते तुम्ही जेवढे कमी सेवन कराल तेवढं चांगलं आहे. आणि चॉकलेटबद्दल जर बोलायचं झालं तर मी म्हणजे पर्सनली हे बोलत नाही आहे, एक लक्षात घ्या. पण चॉकलेटमध्ये काय असतं की सुक्रोज जास्त असते, त्याच्यामुळे ते जे काही गोड आहे त्यातला तो गोडवा जो आहे तो जेव्हा सेवन केला जातो तर ते पचत नाही, आणि मग अधिकाधिक जर चॉकलेटचं सेवन वाढत गेलं तर त्या मुलाला किंवा त्या मुलीला कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. माझ्याकडे तर उदाहरणं आहेतच, परंतु तुम्ही झी न्यूज आहे किंवा स्टार न्यूज आहे किंवा इंडिया TV आहे, याच्यावरती खूप काही हे उघड झालेलं आहे ना. आणि त्याच्यामुळे कॅन्सर तर होतोच, डायबिटीजसुद्धा होतो. तर म्हणून मी एक आवाहन करेल की बेकरीचे पदार्थ आणि डेअरीचे पदार्थ कमी करा. मी 5 विषाबद्दल तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दूध हे सर्वता विष नाही आहे. 5 पांढरे विष मी याच्याबद्दल बोलतोय, परंतु गोदुग्ध व्यतिरिक्त जे दूध आहे, म्हशीचं दूध जे आहे किंवा पुडीचं जे दूध आहे, पाश्चराइज जे मिल्क आहे, तर हे विष आहे. लक्षात घ्या, मी हे बोलत नाही, मी बोलत नाहीये, नॅचरोपॅथीमध्ये हे डॉक्टर गालानी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर हे एक लक्षात घ्या. एक आहे दूध आणि दुधाचे पदार्थ, म्हणजे गाईचं दूध सोडून, धारोष्ण दूध सोडून किंवा गाईचं ताजं दूध सोडून बोलतोय मी. बाकीचं जे दूध आहे तर हे विष आहे. दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते साक्षात विष आहे. त्याचं सेवन जेवढं कमी होईल तेवढं कमी करा. नंबर 2, मीठ, त्याला आपण सॉल्ट म्हणतो. तर आपण जे आता मीठ खातोय तर ते मीठच नाही असं राजीव दीक्षितचं म्हणणं आहे. हे माझं म्हणणं नाही आहे, असं राजीव दीक्षितचं म्हणणं आहे. तर रॉक सॉल्ट जे आहे, म्हणजे पहाडाचे पहाड फोडून जे मीठ कलेक्ट केलं जातं ते मीठ योग्य आहे, समुद्रातलं मीठ योग्य नाही आहे. आजकाल आपण बघतोय की समुद्राच्या पाण्यापासून जे मीठ तयार होत आहे त्याच्यात प्लॅस्टिक पण यायला लागलेलं आहे आता. त्यामुळे तुम्ही सैंधा नमक खायला पाहिजे, आणि ते सुद्धा मात्रेमध्ये खायला पाहिजे. तर हे दुसरं पांढरं विष आहे. नंबर 3चं पांढरं विष आहे साखर. साखरेमध्ये 23 केमिकल आहेत, आणि सर्वात घातक विष आहे त्याच्यामधलं गंधक, ज्याच्यामुळे की आपल्याला ऑस्टिओपोरोसिस होते आणि अकाली आणि अगोदरच्या वयामध्ये गुडघे दुखायला लागतात आणि हाडाचे प्रॉब्लेम यायला लागतात. तर साखर हे 3रं विष आहे. 4थं विष जे आहे ते आहे सोडा, आहे ना. भजे किंवा काय असं सणासुदीला आपण करतो त्याच्यामध्ये तो सोडा टाकला जातो, किंवा बाहेरचे जे पदार्थ असतात ना ते फुगण्यासाठी सोडा टाकला जातो आणि आपण तो खात असतो. तर हे 4थं पांढरं विष आहे. आणि 5वं आहे मैदा. ठीक आहे, मैद्याचे पदार्थ बाहेर खूप बनत असतात, आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नसते. घरामध्ये आपण विशेष काही खात नाही, पण बाहेर आपण खात असतो, आहे ना. बाहेर गेल्यानंतर धाब्यावरती जेव्हा लोक जेवतात तेव्हा मैद्याच्याच पोळ्या ज्या असतात त्याला तंदुरी म्हणतात, त्या पसंत करतात. त्याच्यानंतर मैद्यापासनं बनवलेले जे ॲटम्स आहेत, कचोरी, समोसा वगैरे, हे जास्त लाईक करतात. मला एक लक्षात आणून द्यायचं आहे की आहार जो आहे तो जिभेसाठी नाही आहे, तो शरीरासाठी आहे. तुम्ही जिभेसाठी खाऊ नका, तुम्ही शरीरासाठी खा. आणि मी याची गॅरंटी देतो की इथं आज जे माझा प्रोग्राम बघतायत, इथून पुढे जर त्यांनी जिभेसाठी सोडून शरीरासाठी आणि स्वास्थ्यासाठी जर खाल्लं तर त्यांना विशेष दवाखान्याची आवश्यकता पडणार नाही. आणि त्यांनी जर जिभेसाठी खाल्लं तर मग आमचा तर उद्धारच आहे त्याच्यामध्ये. आम्ही तर डॉक्टर लोक बसलेलोच आहो की तुमच्यापासून इन्कम घेण्यासाठी. पण आयुर्वेद, नॅचरोपॅथी आणि योग हा सब्जेक्ट माझा असल्यामुळे तर मी हे चिंतन करू शकतो की मला रोगी नको,
आहे ना, तुम्ही रोग होण्या अगोदर माझ्याकडे या, माझंही पोट भरेल आणि तुमचेही जे दुष्परिणाम आहेत, तुमच्या शरीरावरचे दुष्परिणाम आहेत ते टळतील. मग तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब की तुमचं पोट कसं भरेल, तर माझं पोट तुम्ही रोग होण्या अगोदर या, मला त्याच्यात जास्त आनंद आहे. तुम्ही रोग झाल्यानंतर किंवा 8-10 डॉक्टर फिरल्यानंतर, माझ्याकडे जे पेशंट येतात, अधिकांश जे पेशंट येतात तर 5-5 MBBS MD कडे ते फिरून आलेले असतात. याचा अर्थ मी त्यांच्यापेक्षा मोठा नाहीये, ते डॉक्टर खूप छान आहेत, ते चांगले आहेत, पण औषधाची मात्रा किंवा त्याची किती दिवस खायला पाहिजे याचं सेवन तुम्हाला कळत नसल्यामुळे तुम्ही वर्षानुवर्ष औषध खात आहे आणि शरीराला तुम्ही एक प्रकारे गोडाऊन समजून ते कचरा भरत आहे. त्यामुळे माझं एक हेच म्हणणं आहे की आहार आणि विहार याच्याबद्दल थोडं जागरूक व्हा. ठीक आहे. पॅकिंग फूड, जंक फूड, फास्ट फूड, चॉकलेट, जाम, जेली, बिस्किट्स हे सगळं टाळा. ठीक आहे. हे टाइमपास म्हणजे कधीतरी आपल्याला कधीतरी गरज पडली वर्षात तर खाण्यासाठी आहे, हे नित्य खाण्यासाठी नाही आहे. आजकाल मला आश्चर्य वाटतं, कोणी आलं की बिस्किटचा पुडा घेऊन येतो, कोणी आलं की चॉकलेट घेऊन येतो. अरे त्यांनाही ही बुद्धी हे कळायला पाहिजे की तुम्ही जर असं मुलांना आणून द्याल तर ते मुलं जे आहे ते म्हणजे ॲडिक्ट होऊन जातील, आहे ना. आम्ही आमच्या घरामध्ये मुलांना हे देत नाही, पण कोणी पाहुणा आला की तो चॉकलेट घेऊन येतो, कॅडबरीचं चॉकलेट घेऊन येतो, अन्य वेगवेगळ्या कंपन्यांचे चॉकलेट घेऊन येतो. आम्हाला त्यांना हात जोडावे लागतात की तुम्ही हे देऊ नका. पण जेव्हा ते दाखवतात तेव्हा मुलं त्याच्यावर तुटून पडतात आणि तेवढं तर खाऊनच टाकतात, पण आम्ही आमच्याकडनं देत नाही. तर एक लक्षात घ्या, आहार हा जिभेसाठी नाही आहे, आहार हा शरीरासाठी आणि निकोप आणि स्वस्थ शरीरासाठी आहे. आहार हे विषही आहे, आहार हे अमृतही आहे. मग त्या आहाराला विष म्हणून सेवन करायचं की अमृत म्हणून सेवन करायचं हे तुम्ही तुमचं ठरवायचं. ओके सर, खूप छान माहिती तुम्ही यावेळेस दिलेली आहे. सर, जाता जाता अनेक रुग्ण जे आहेत जे मधुमेहापासून त्रस्त आहेत, ज्यांना डायबिटीज कंट्रोल होत नाही आहे, अशा या रुग्णांना तुम्ही यावेळेस एक आयुर्वेदाचार्य म्हणून काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? तर मी इथं 4 पॅथीचा कन्सल्टंट म्हणून बसलेलो आहे. एक आयुर्वेदाचा एक कन्सल्टंट आहे, मी नॅचरोपॅथीचा एक कन्सल्टंट आहे, त्याच्यानंतर मी योगचा सुद्धा कन्सल्टंट आहे आणि सुजोगचा सुद्धा कन्सल्टंट आहे. ठीक आहे. पण आयुर्वेदावर आपण थोडासा जास्त भर देतोय कारण लोक औषधाला जास्त जवळ करतात आणि बाकीच्या गोष्टी जर मी सांगितल्या तर ते मग दूर पडतात. म्हणून मी औषध प्लस तुम्हाला सगळं देतोय. त्यामुळं नुसतं औषधं करत बसू नका. कोणी जर आयुर्वेदिक औषध देत असेल तर तेवढ्यावर अवलंबून राहू नका. त्यासोबत नॅचरोपॅथीमध्ये, पांचभौतिक चिकित्सेमध्ये काय करता येईल आपल्याला हे लक्षात घ्या. षटकर्म चिकित्सा करा. आणि योगमध्ये तुम्हाला कुठले आसनं पूरक असू शकतात, त्याच्यानंतर कुठले प्राणायाम तुम्हाला पूरक असू शकतात ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. कुठल्या मुद्रा तुम्हाला पूरक असू शकतात तर ते पण तुम्ही लक्षात घ्या. तर मधुमेह जो आहे याच्यावरती ही अपान मुद्रा जी आहे ही इफेक्टिव्ह राहते, कारण अपान वायू संबंधितच हा विकार असतो. म्हणून अपान मुद्रा जर तुम्ही लावली तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट्स पाहायला मिळतील. ओके. आणि आयुर्वेद आहे, योग आहे, नॅचरोपॅथी आहे आणि त्याच्यासोबत सुजोग, काही पॉईंट्स आपल्या तळ हातावर काही पॉईंट्स निर्देशित केलेले आहेत जे पॅनक्रियासशी संबंधित आहेत. तर हा एक पॉईंट जो आहे हा पॅनक्रियाचा पॉईंट आहे. त्याला जर तुम्ही प्रेस करून इथे मेथी सीड जर बांधलेत किंवा 6 स्टार मॅग्नेट जर बांधलं तर खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात. एवढं जर तुम्हाला समजत नसेल तर फक्त रोज कमीत कमी 100 ते 200 वेळा जोऱ्याने टाळ्या वाजवा. तुमचे तळहात लाल झाले पाहिजेत. एवढं बल ठेवून तुम्ही टाळ्या वाजवा सकाळ आणि संध्याकाळ. निश्चित तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतील. त्याच्यानंतर थोडंसं जम्पिंग करा, म्हणजे पायाचे जे काही पॉईंट्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये दबतील. त्याच्यामध्ये आम्ही योगिक जॉगिंग, 12 प्रकारच्या योगिक जॉगिंग मी योगमध्ये शिकवत असतो. योगाचा जेव्हा वर्ग घेतो तेव्हा योगमध्ये 12 प्रकारच्या योगिक जॉगिंग शिकवत असतो. त्याच्यामध्ये जम्पिंग आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर त्या एक्झरसाईज तुम्ही करू शकता आणि खूप छान पद्धतीने म्हणजे मधुमेहाला हरवून तुम्ही तुमचं जीवन चांगलं करू शकता. मी परत सांगतोय की मधुमेह हा मोठा रोग नाही, पण मधुमेह अधिक वर्ष 3, 5, 10 वर्ष अधिक जर तो शरीरामध्ये राहिला तर तो मधुमेह जे कॉम्प्लिकेशन देतो त्याला आपल्याला हरवता येत नाही. ते कॉम्प्लिकेशन फार मोठे असतात. मी तर आता 2-3 दिवसाच्या अगोदर एक पेशंट पाहिला तर मधुमेहामुळे त्याची पूर्ण नजर गेलेली आहे. अजून तो 20 वर्ष आयुष्य जगणार आहे. लक्षात घ्या, आंधळ होऊन 20 वर्ष आयुष्य काढणं सोपं नाही आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या
आहे ना. त्याच्यानंतर पायाची हाताची काळजी घ्या, कारण इथं जर बधिरता आली तर अजून जखमा होतात, कळत नाही. म्हणून मधुमेह एवढा घातक नाही आहे जेवढे त्याचे कॉम्प्लिकेशन्स घातक आहेत. त्याच्यामुळे याला जास्त दिवस तुमच्या शरीरामध्ये राहू देऊ नका. जेवढ्या लवकर तुम्हाला त्याला बाहेर काढता येत असेल तेवढ्या लवकर तुम्ही बाहेर काढा. नक्कीच. आणि खूप छान आणि उपयुक्त माहिती सर तुम्ही यावेळेस दिलेली आहे मधुमेहाबद्दल. सर, DDC न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. मी माझ्या आयुर्वेदाच्या माध्यमातून, निसर्गोपचार आणि योग, नॅचरोपॅथी आणि सुजोगच्या माध्यमातून मी ही अपेक्षा करतो की अधिकाधिक तुम्ही या पॅथीचा हे कराल, ॲक्सेप्ट कराल या पॅथींना. आणि मी असं म्हणत नाही आहे की ॲलोपॅथीचे औषध तुम्ही बंद करून टाका. तर जसजसा या पॅथीचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल तसतसं तुम्ही ॲलोपॅथीचं औषध बंद करू शकता. एकदम औषधं बंद करणं चुकीचं असतं. आणि मग आयुर्वेदाचेही औषधं बंद करता येतात आणि आपल्याला आपल्या किचनच्या भरोशावर मधुमेह नियंत्रित किंवा मग तो बरा करता येतो. ठीक आहे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर राजेशजी भोंडे सर. आपण बघितलेलं आहे की आजचा जो आपला विषय होता मधुमेह, योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेद, यावरती आज आपण चर्चा केलेली आहे. यावरती आपण सरांशी आज या विषयावरती चर्चा केलेली आहे. आपण बघितलेलं आहे की किती छान प्रकारे सरांनी आपल्याला उत्तरे दिलेली आहेत, किती छान प्रकारे त्यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमच्या मधुमेहावरती कंट्रोल मिळवू शकाल. तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. पुन्हा भेटूया असाच एक नवीन विषय घेऊन आणि इंटरेस्टिंग विषय घेऊन. तोपर्यंत पाहत रहा DDC न्यूज मराठी.